नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीच्या स्पर्धा आणि एक वर्ष आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतो स्क्रीनवर SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक पाहतात आपलं देखील हार्दिक स्वागत। आपण दुसऱ्या सामन्याचा सामनावीर जोरदार टाळ्या होत्या। मिलिंदजी 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये निर्णायक 14 धावा पॉवर प्ले मध्ये नितेशजी आणि JPG यांच्या शुभ हस्ते। सामनावीर बॉलरचं नाव गौतमजी पाटील। गेल्या वर्षी मला वाटतं JPG आपण पेंडला भेटलो 6 आणि 7 तारखेला मेच्या त्यानंतर आज भेटतोय 2-3 मार्चला देखील आमची स्पर्धा झाली मंडणगड तालुक्याच्या आपल्याच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रसाद परब प्रशांत आदवडे तुकाराम मांगेला आणि आम्ही असे 4 कमेंटेटर होतो सुरेश दळवी सर अमित वाघमारे असे कित्येक युवराज दांडेकर पंच म्हणून होते। दोन्ही आयकॉन प्लेयर एका बाजूला सुमित आवटे टेनिस क्रिकेट मध्ये आपण नक्कीच यांना विक्रोली यांच्या संघाकडून पाहिलंय। कांजुरमार्गचा बुमरा म्हणून नावाने प्रसिद्ध गेल्या वर्षी धर्मवीर चषक जसं आयोजन करण्यात आलं होतं बँड्रा कोलगेटच्या मैदानावर आणि रबर बॉलचा सर्वोत्तम स्पेल टाकला होता 2 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देताना 6 गडी बाद केले ज्यामध्ये हॅट्रिक होती। शेर्स कदम फरदीन काझी त्याचप्रमाणे ओपनिंग बॅटर किरण पवारची काढलेली विकेट। सध्या ऑफिस सत्र सुरू आहे त्यांचं व्यस्त आहेत त्यामुळे गुजरात धमाका या ठिकाणी देखील तुम्हाला बिग बॅश मध्ये ते पाहायला मिळू शकले नाही तर नक्कीच सुमित आवटेना तुम्ही पाहिलं असतं काल ज्या संघाकडून मंगेश वैती खेळले त्या संघाकडून। चला हियर वी गो पहिला चेंडू गौतम पाटील यांचा स्ट्राइकला सचिनजी पहिला चेंडू ऑन दी अप समोर खेळलेला आहे। लेदर क्रिकेट खेळणारे हे देखील आहेत सचिनजी टेक्निकली साऊंड क्रिकेट मधला आपण जो पहिला C म्हणतो कॉन्सन्ट्रेशन R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी तिसरं अक्षर आहे I फॉर इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट बुद्धी चातुर्य प्रमाण K फॉर नॉलेज आणि ऑफ स्टंप शफल केलं फ्लॅट 1 बाउन्स नाही षटकार आहे आउट ऑफ द पार्क। व्हाट अ शॉट बनवला स्ट्रोक बनते ने बनाने पड़ते डीजे। विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन फुटचा चेंडू आता मात्र आतमध्ये घेऊन आले चेंडूला टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक निलेश निंबाळकर लीडिंग फ्रॉम द फ्रंट द कॅप्टन ऑफ दिस टीम BBS अग्रेसिव शूटर्स बनाम ओरिस इन 2 टीमों के बीच मुकाबला। ओरिंस ड्रीम मेकर्स Oh, what a shot! It's off stump shuffle, flying, sleeping stroke 4 रन कमाल का स्ट्रोक। ज्या पद्धतीने करण मोरे अशा पद्धतीने स्ट्रोकला खेळायला गेले ज्या ठिकाणी चतुरने 7 बॉलला 7 षटकार खेचले होते आणि 3 बॉल 4 ची मॅच जिंकू शकले नव्हते मात्र आता चांगला बनवला स्ट्रोकला शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग 4 चेंडू 11 धावा झालेले आहेत आतापर्यंत गौतमजी। आता मात्र थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलेला अक्षरशः बॅट्समनने तो चेंडू आपण म्हणू शकतो की करून घेतला यॉर्क कारण ज्या पद्धतीने जेव्हा बॉलवर बॅट आली त्यावेळेस थोडंसं लेट त्या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळालं। धाव संख्या 12 5 बॉल पहिले षटक
आपण पाहतोय सचिनजी झेंडे स्ट्राईकला. लेदर क्रिकेटमध्ये आपण समालका ग्राउंडवर कंटिन्यू यांना पाहिलेला आहे. ज्या पद्धतीने ज्यावेळेस गेल्या वर्षी देखील अरुणजी विनयजी आणि असताना विजेते ठरले होते अगेन्स्ट अमृतसर. 90 केल्यानंतर देखील समोरच्या संघाला फक्त 62 मध्ये ऑल आउट केलं होतं. जी मोठी टुर्नामेंट लेदरची समालका ग्राउंडवर आपण पाहतो. पुढचा चेंडू गौतमजी यांचा. आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूच्या लाईन मध्ये आले, रेषेमध्ये आले. खूप लेट खेळाडू रनआउटची नक्कीच संधी मिळाली असती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 डीजे. दोन दिवसानंतर नवीन सरकार येणार. पहिल्या मॅच मध्ये सरकार 11 जिंकलेत. एवढी देखील ते वेळ नाही घेणार जेवढा वेळ तुम्ही घेताय. कुठलं अधिवेशन चालू नाही आहे, काळजी घ्या. अब गेंदबाजी के लिए नीलेश निंबाळकर, फिरकी के और एक जादूगर. नहीं, गेंदबाजी के लिए अब लेकर आ रहे नए गेंदबाज जिनका नाम है नीलेश पाटिल, और एक कमाल के खिलाड़ी. देखिए ऑलराउंडर की अगर बात की जाए तो इस टीम के पास वो लेफ्ट आर्म फिरकी के जादूगर, ये ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हैं, और एक स्पिन गेंदबाज, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है. और जैसे कहते हैं क्रिकेट की लाइफ लाइन अगर सिंगल डबल है, और ये हमारी लाइफ लाइन जो चलती हुई यहां पर रेलवे. पहिलं बोरी बंदर नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे पंचा प्रवास आणि खूप छान असं योगदान आपण याच परिसरामध्ये किंग्स ग्राउंड उसरगरच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण हार्दिक स्वागत करूया. जे आपले प्रेक्षक आहेत. आणि आता मात्र थोडस लेट चांगला थ्रो होता, चांगलं कलेक्शन देखील होतं. एक धाव, एक चोरटी धाव आपण पाहतोय, सिंगल चिकी. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 14 धावा. 14 वेळा आपण पाहिले ब्रेट लीने सचिन तेंडुलकर सरांना बाद केलेले. आणि मिकी माऊस देखील आता थोडेसे बाहेर निघाले आहेत. प्रत्येक डगआउट मध्ये जा. पुढे सरसावत मारलेला फटका, चेंडू कव्हरच्या दिशेने येतोय, खेळाडू त्या ठिकाणी येतो. एकदा पूर्ण केले सचिन झेंडेजी कॉल करतायत, मात्र दोघेही निघाले आणि थांबलेत. होऊ शकले असती अजून एक धाव. मिकी माऊस जी प्रत्येक पूर्ण फेरफटका मारा, 360 डिग्री में परिक्रमा पूरी कीजिए आप, बाउंड्री के बाहर से सभी को हस्तांदोलन कीजिए आप, सभी को शेक हैंड कीजिए. यस बिल्कुल. और जगह को बनाया लेकिन खिलाड़ी वहां पर, विकेट का पतन गॉन. अच्छा स्ट्रोक को बनाया था लेकिन खिलाड़ी वहां पर थे. नीलेश कनौजिया, पहले विकेट का पतन, एक बड़ा विकेट.
लेफ्ट आर्म गेंदबाज है। लास्ट ईयर जो फाइनल का मुकाबला होता तो इनकी गेंद कहां पर है हम ढूंढ रहे थे, पूरा अंधेरा हुआ था और जब गेंदबाजी कर रहे थे। डीपीएल का दूसरा संस्करण, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 28। फील्डिंग देखिए थोड़ा सा वाइडिश लिया है, शॉट संख्या 28। पहली गेंद नीचे रहती भी गेंद, बल्लेबाज उस गेंद को भाप नहीं पाए थे। जैसे कहते कि अच्छी किताबें अच्छे लोग तुरंत समझ नहीं आते, उन्हें पढ़ना आवश्यक है। इसी तरह से अच्छी गेंदों को आपको पढ़ना है और खराब गेंद पर प्रहार करना है। कमाल की गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ा एंगल बनाकर बाहर निकलती हुई, टिपिकल लेफ्ट आर्म गेंदबाज जिस तरह से होते हैं उस तरह की गेंदबाजी। सूरज के साथ और एक हमारे स्कोरर यहां पर है। अगली गेंद या क्या बात है, कमाल का स्ट्रोक, स्ट्रोक बनाया, इंप्रूवाइजेशन किया, इनोवेटिव स्ट्रोक, 4 रन डीजे। काले चोर ले गए। ये गया, लेकिन यहां पर मिकी देखिए हमारी तरफ तो देखो, लेकिन वहां पर भी जाइए आप, हर जगह पर बैठे हुए सभी दर्शक आपकी राह देख रहे कि मिकी हमारे पास क्यों नहीं आता। आएंगे आएंगे वो भी। आगे निकलकर वाड़ा शॉट, आउट ऑफ द पार्क, डांसिंग डाउन द ट्रैक, हवा के साथ साथ घटा के संग से उड़न खटोला, 6 रन। जुना बॉल असेल तर गया, सुंदर आतमध्ये या बॉल प्रेक्षकांमध्ये गेला, महेंद्रसिंग धोनीने मारलेला, नंतर नवीन बॉल आला आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर तो आउट झाला। दिनेश कार्तिक ने म्हटलं कि तो बॉल जर वही अगर गेंद दर्शकों से फिर आती थी तो शायद वो मैच आरसीबी नहीं हम लोग जीत सकते थे। आणि बॉलचे वेगवेगळे प्रकार नक्कीच आहेत, ड्रिंकचे वेगवेगळे प्रकार आहेत। 1996चा वर्ल्ड कप क्वार्टर फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान, साकलेर मुश्ताक पाणी घेऊन गेले आणि त्यानंतर 113 विदाउट लॉस होते, त्यानंतर विकेट आल्या होत्या। आता मात्र पुन्हा एकदा चांगलं इम्प्रूव्हायझेशन, 1 बाउंड चौकार, व्हॉट अ शॉट बाय सुमित आवटे, इज ऑन फायर। धाव संख्या 42। जी चला,
अशा पद्धतीने तर स्ट्रोक खेळ मध्ये चांगली बॅटिंग. एकूण जर आपण धावसंख्या पाहिले तर आमचे ऑनलाईन स्कोरर जे आहे ज्यांचं नाव आहे विवेक, किती बॉलमध्ये किती केले सुमितने? सुमित आवटे खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग गेल्या DPL मध्ये मिस केलं होतं आपण त्याला. पुढचा चेंडू निलेशचा शेवटचा. आता मात्र बॅकफुटला जाऊन प्रवीणजीने या चेंडूला खेळून काढले. डीपला खेळाडू आहे. एकदा धाव संख्या 43. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये किमान 15 धावा. प्रवीणजी आणि दीपेश वाघमार यांच्यावर जबाबदारी राहील. 6 बॉलला 15 म्हणजे नक्कीच सही. धाव संख्या 58 ते 59. पहिल्या मॅच मध्ये आपण 52 पाहिले, दुसऱ्या मॅच मध्ये 61 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया आता कुठपर्यंत ही धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल. गोलंदाज एक महत्वाचा खेळाडू या संघाचा अजून एक आधारस्तंभ बनू शकतो. तो खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय ज्याचं नाव आहे निलेशजी. नाव बॉलर लोकेश. लोकेशजी स्ट्राईकला प्रवीणजींसाठी. पहिला चेंडू शेवटचा षटक. फुल टॉस चेंडू आणि मिस केलेला आहे. मात्र डीपला खेळाडू एक धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? मात्र या ठिकाणी कॉल दिला. थोडं वेट. दीपेश वाघमारे, मिकी माउस त्यांना पाहतोय आपण. मिकी, येस, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, क्या बात है, मेरी झलक सबसे अलग. आखिरी 5 गेंदे शेष. अगली गेंद फिर एक बार शरीर से बहुत दूर खेले और अपना विकेट क्या गवाया है. विकेट का पतन गॉन. 4 गेंदे बाकी है और 4 में कम से कम 8 या 10 रन. डीजे अजित शिर्के, अजितजी यांच्याकडे नक्कीच अपेक्षा राहतील आणि प्रवीणजी देखील स्ट्राईकला आहेत. संख्या अजूनही 4 आहेत. सॉरी, बॉल अजूनही 4 आहेत. संख्या खूप आहे. पंचांचा इशारा वाईड, वेल लेफ्ट. मालगाडी चाललेली आहे मात्र इथे धावांची गाडी आवश्यक आहे आणि धावांची गाडी पुढे घेऊन जायचं आहे. वेगवेगळ्या आपण डगआउट मध्ये प्रेक्षक पाहतोय बसलेले आहेत. एकूण धाव संख्या 45-45. पुढचा चेंडू देखील चेंडू आणि निघालेले आहेत आणि जोपर्यंत चेंडू खेळाडू बाद होत आहेत. डबल माइंड झाले दोघंही. तू मैं दुविधा में थे और विकेट का पतन. 3 बॉल बाकी है. When Sumit out back to the pan, then suddenly the graph came down in the last few overs as well as few balls faced by all the batsmen. रोहित इंगळे, शेवटच्या 3 बॉलला रोहित मला हिट करावं लागेल. एका बाजूला आनंदाचा नक्कीच सूर आपल्याला पाहायला मिळेल. येलो टी शर्ट वाला संघ जिंकलेला आहे किंग वॉरियर्स. पुढचा चेंडू लोकेश यांचा फुलर लेन ऑफ स्टंपरचा चेंडू. पुन्हा एकदा संधी मिळणार का? आणि बघूया पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये. एक धाव. प्रवीणजी विषय. एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते कुठेतरी 46. आतापर्यंत मुंबईच्या ट्रॅफिक प्रमाणे ना आगे ना पीछे वहां पर रुका हुआ था स्कोर. 46 धाव संख्या है. कैमरामैन देखील तैयार आहेत. फोटोग्राफर जिनका नाम है. फुल टॉस गेंद, लेकिन खिलाड़ी वहां पर आएंगे और जब तक कि वहां पर कैच छूटा है. बहुत ही लंबा थे. 2 रन तो पूरे किए लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी दौड़कर आएंगे. थ्रो तो आया है और खिलाड़ी आउट. तीसरे पर आउट हुए. 2 रन के साथ रन संख्या
8 48 आखिरी बॉल। भारी जणू अप्सरा में खास ना येस ना एक बॉल आहे तेच एक म्हणतायत तिकडून तिकडून एक म्हणतायत एक ना या अगोदरचा एक डॉट होता बायच्या रूपामध्ये एक आलाय एक बाय आला होता ना लास्ट बॉल आहे या अगोदरचा 2च्या अगोदर एक बाय होते आणि आता मात्र कव्हरला 1 बाउन्स चेंडू सीमा पार हा येतोय नशिबाचा चौकार 4 धावा याला लवकर का पाठवलं नाही हा कधी कधी प्रश्न येतो मात्र या 4 धावांनी धावसंख्या 50च्या पुढे जाते 52 आणि 53 धावांची गरज पहिल्या मॅच मध्ये 52 दुसऱ्या मॅच मध्ये 61 तिसऱ्या मॅच मध्ये 52 फुलटॉस चेंडू चांगला कनेक्ट केला 53 धावांची गरज तुला डीपीएल मागा एका बाजूला डिवाइन क्रिकेट लीग मागायचं आहे तर पुन्हा एकदा एक सुंदर गाणं आमचे पवन डीजे वाजवत आहेत ते ऐकूया आणि परत येऊया धन्यवाद समरप्रीत कल हार थी या जीत है कल प्यार था आज प्रीत है और हमारे कमेंट्री बॉक्स में समरप्रीत है तो चलो सेकेंड इनिंग की तरफ जाएंगे जहां पर जीतने के लिए 53 रनों की जरूरत और पहले ओपनिंग बैटर गौतम पाटिल जी जिनकी झलक सबसे अलग जब जब ग्राउंड पर ये आते हैं 2014 से हम देख रहे जब से जेपीबी नितेश जी यहाँ पर नितेश जी तैयार है जब मुलुंड में ऐरोली के ग्राउंड पर हमने देखा था जब मुलुंड के अगेंस्ट इन्होंने जो बैटिंग की थी और तब से लेकर फिर अलग अलग जगह पर हमने देखे जब जब ब्रह्म ऋषि व्यासदेव क्रिकेट टूर्नामेंट हो और इम्पोर्टेंट खिलाड़ी है जिस तरह से हाल ही में जेपीजी पता चला कि वसई क्षेत्र अब बना है और जेपीजी वसई क्षेत्र बना है तो वसई क्षेत्र मतलब और बहुत सारे खिलाड़ी आएंगे वाली हो वहाँ के अच्छे अच्छे खिलाड़ी जैसे जानकारी दी हमें कौशल मांडवकर जिन्होंने कि जहाँ पर सुकून का यहाँ पर जब टूर्नामेंट था तब हम स्टेट लेवल कबड्डी कर रहे थे दापोली में 26, 27, 28 को और जब 18, 19 का था सोलापुर में तब भी बाहर थे इसलिए 2 टूर्नामेंट के लिए उपस्थित नहीं रहे। एक जगह पर देखा जाए तो रत्नागिरी में बहुत सारे वो क्रिकेट के टूर्नामेंट हमारे गांव में ही थे और फिर 24-25 को मुंबई क्रिकेट एसोसिएशन की कल्पेश कोड़ी क्रिकेट टूर्नामेंट होती है जो अंडर 16 की
वहां पर करने के लिए निश्चित तौर पर उपस्थित रहे। और उसके बाद आज ये मुकाबला जहां पर पहले ही ये डेट फिक्स करने के लिए कहा था सचिन जी ने, तो गौतम जी पाटिल स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर जो आखिरी ओवर जिन्होंने की थी वो गेंदबाज गौतम पाटिल, और नॉन स्ट्राइक एंड पर जिन्होंने आखिरी ओवर की थी वो गेंदबाज नहीं रोहित है, विवेक है। ये भी कमाल के खिलाड़ी है विवेक। और गेंदबाजी के लिए सुमित आउट है, मैन फ्रॉम कंजूरमार्ग का बुमराह। देखेंगे सामने उतने ही अच्छे खिलाड़ी है। पहली गेंद फुल टॉस गेंद, गैप में कोई मौका नहीं, गेंद सीमा रेखा के बाद जब तक कि रोहित वहां पर आएंगे 4 रन। पहली गेंद पर फुलर लेंथ ऑफ स्टंप पर गेंद थी जो गैप में ढूंढा था। लास्ट ईयर डे नाइट टूर्नामेंट रवि चषक अगेंस्ट गावदेवी गाउठन फिरोज 11 कांदिवली से खेले थे जो बेस बॉलर। अलग अलग लास्ट ईयर बड़ी बड़ी टूर्नामेंट में विक्रोलियंस के लिए भी रबर बॉल टेनिस क्रिकेट में इन्होंने अपना दमखम दिखाया। एक तरफ गौतम जी जिनके पास भी बड़ा अनुभव है, और पहली गेंद पर चौबा है। अगली गेंद ऑफ स्टंप पर शफल होकर खेलने गए, अंपायर का इशारा वाइड। सचिन जेंडे जी विकेट कीपर के तौर पर, कवर पर रोहित इंगड़े, नॉन स्ट्राइक एंड पर विवेक चौहान, सुमित। पहली एक गेंद रन संख्या 5, और पावर प्ले के ओवर में ट्राई करना चाहेंगे। जिस तरह से देखिए घने बादल आसमान में हम देख रहे, लेकिन कहीं धूप कहीं छाया भी है, ऐसा अलग मिश्रण। मौसम की जानकारी निश्चित तौर पर अलग है। अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट गौतम जी के लिए। हो ये इनकी अलग और एक विशेषता है, जो फुलर लेन यॉर्क करना जानते हैं, और इसी विशेषता के लिए इनकी पहचान। जब कंजूरमार्ग से निकलकर एक अपने टीम के साथ जिन्होंने अपने क्रिकेट की शुरुआत की, मित पाटिल हो, उमेश हो, और ये खिलाड़ी फिर मौका मिला विक्रोलियंस में खेलने के लिए। रबर बॉल में जब ये आए थे दीपक शाह मेमोरियल टूर्नामेंट बोरोली में एमएचबी के ग्राउंड पर, जहां से इनका चयन और इनकी तरफ नजर आई 2 साल पहले। उसके बाद फिर एक अच्छा योगदान। स्ट्राइक पर गौतम, फिर एक बार टप्पा गिरने के बाद देखिए दोनों कटर है। ऑफ कटर भी जितना इंपॉर्टेंट उतना ही लेग कटर है, लेकिन उतना ही सक्षम इनका प्रमुख ब्रह्मास्त्र यॉर्कर है। अच्छी कमबैक, 3 बॉल 5 रन। अगला मुकाबला हंसिका 11 बनाम पृथ्वी 11, दोनों टीमें तैयार रहे। उसके बाद हम देखेंगे अलग अलग मुकाबले के अलग अलग विनर एक दूसरे के सामने आएंगे। गेंदबाजी के लिए तैयार, राइट हैंड ओवर द विकेट। पावर प्ले के पहले ओवर की अगली गेंद गौतम जी की इनके लिए। और जब तक मिड ऑन पर खिलाड़ी है, और एक गेंद डॉट, कमाल की गेंदबाजी। 2 आइकॉन खिलाड़ी एक दूसरे के सामने, और अच्छा कमबैक यहां पर सुमित आउटे इनके द्वारा। पहले गेंद पर फुलर लेन ऑफ स्टंप पर गैप में खेला हुआ चौका आया था, उसके बाद वाइड, उसके बाद एक गेंद फुलर लेन गेंद थी, फिर निश्चित तौर पर पैर पर लगी गेंद, फिर मिड ऑन पर। 4 बॉल रन संख्या 5। अगली गेंद गौतम जी इनके लिए, और अब मौका बनाया, गेंद डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, कोई मौका नहीं। 4 रन के लिए, रन संख्या स्कोर 9 रन 5 बॉल। तो हमने देखी अभी जो थोड़ा सा लेग स्टंप से बाहर निकलती हुई, 5 बॉल हो चुके, एक ही बॉल बाकी है। रन संख्या 9, जो थोड़ा सा लेग स्टंप पर थी, जिसे बेखूबी वहां पर खेला। अब थोड़ा फाइन लेग का खिलाड़ी वाइडिश लिया है, हालांकि स्क्वेअर लेग भी है। अंपायर के बरोबर जर आपण पाहिले तर डाव्या बाजूला आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या, स्ट्रायकर एंडला जे पंच आहेत प्रवीणजी विषय, आणि प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मयूरजी मार्खियाना। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले गौतमजी
व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. लेन डिलिव्हरी आणि चेंडूला पटवला मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. धावसंख्या 15. डीजे ओनर सागर खुसपे बघा किती आनंदात आहे हा षटकार आल्यानंतर. आणि बघूया आता षटकार चौकारासाठी प्राइज देखील येतील. गोलंदाजासाठी प्रवीण येणार आहेत. प्रत्येक षटकारासाठी 200 येणार, 500 येणार, काय येणार माहीत नाही आहेत, मात्र काही ना काहीतरी येणार. आणि ओनर आहेत आणि नावच बघा BBS तर आहेच, अग्रेसिव्ह आणि शूटर. या दोन शब्दांवरती जास्त जोर द्या. काही घडू शकतं, कुछ भी हो सकता है. पहले 3-4 बॉल में थोड़ा शांत थे, जैसे बाउंड्री सिक्सर है अचानक अग्रेसिव्ह आ गए. एक एनर्जी स्त्रोत आया, जसे अंगामध्ये एखादी बिजली येते त्या पद्धतीने एक वेगळा शॉक. आणि धाव संख्या टोटल 15. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 14 होते. जेव्हा बॅटिंग पहिल्यांदा आपण पाहिली जी टीम होती ती म्हणजेच ओरिस ड्रीम मेकर्सने प्रवीण झेंडे यांच्यावर आता जबाबदारी. स्ट्राईकला विवेक, पहिला चेंडू प्रवीणजी यांचा. आणि पहिला चेंडू दाबून खेळायला गेले होते. चेंडूला पूल करण्यासाठी मात्र प्रॉपर टायमिंग नाही. चेंडूला खेळून काढलं. ज्या ठिकाणी दीपेश वाघमारे आहेत. एक धाव. धाव संख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा, याची देही याची डोळा. आणि डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. किंग्स ग्राउंड उसरगरच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक पाहतात आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच गॅप शोधून काढला. एवढी मोठा गॅप नव्हता, मात्र जब इस बल्लेबाज को मिलती है दरार ये चुरा लेते रन 4 और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 2 गेंदें हो चुकी है. जीतने के लिए रन बनाने 53. 16 गेंदें 33 की जरूरत नहीं. कुछ अलग करने के लिए गए. सोच विचार कुछ अलग है. जिससे कहते कि नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे. इस दिशा के साथ आपको जाना है, उस डायरेक्शन के साथ. अगली गेंद अब हाफ स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी उनके ऊपर से गेंद बाय बाय बॉल. 6 रन. देखिए ये इनकी पहचान है, जिस विशेषता के साथ ये खेलते हैं. और रन संख्या अब स्कोर आगे बढ़ता हुआ 26. बॉल बॉल दिया डीजे. खुसपे आहेत, नॉट खुपसे, खुसपे. सागरजी खुसपे पाहतायत. बॉल चांगला द्या, मात्र डायरेक्ट बॉल जो असेल तो घ्यायचा आहे. धाव संख्या 26. षटकातील आपण जर पाहिलं तर या षटकातील फक्त 2 बॉल बाकी आहेत आता. कारण धाव संख्या 26, 2 षटकानंतर 28 धाव संख्या आपण पाहिली होती. ज्यावेळी शेवटच्या चेंडूवर युवराज सिंग कक्षाच्या दिशेने मारलेला षटकार आपण पाहिला होता सुमित आवटेच्या बॅट मधून. स्ट्राइक ला गौतम पाटिल बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. आखिरी 2 गेंद बाकी और अब जड़ में गेंद सामने. अगर आप रहेंगे, वही कह रहे हैं अंपायर मयूर जी मार के, अगर आप जगह नहीं देंगे तो हमें पता कैसे चलेगा. और लेग बाय के द्वारा अंपायर का इशारा और इस 1 रन के साथ अब रन संख्या 27. 1 बॉल बाकी. विवेक चौहान स्ट्राइक पर. हंसिका 11. ये देखिए खिलाड़ी तैयार हो रहे हैं. सामने है पृथ्वी 11. देखेंगे पृथ्वी 11, पृथ्वी का वो कौन सा सैटेलाइट, वो कौन सा क्षेपणास्त्र लेकर आएंगे. पृथ्वी 11 के कप्तान संदेश बोराडे, फोटोग्राफर कृष्णा.
इन्हें हम देख रहे, अलग अलग एंगल बनाकर एक बेहतरीन फोटोज निकाल रहे। आखिरी बॉल प्रवीण जी इनकी ओर का। फुलर लेन गेंद बहुत ही जड़ में की थी, कोई मौका नहीं। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 27, 2 ओवर के बाद 28 था जो बल्लेबाजी कर रही थी टीम मेकर्स। धावसंख्या 27 आणि आता आपल्याला 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे। 26, 53 करायचे आहेत। चला धावा धावा। आणि गोलंदाजीसाठी आता येतोय ज्याचं नाव आहे, बॉलरचं नाव कळेल का? प्रणव आलेले आहेत। निरगुड काय करतोय? प्रलव, प्रलव पाटील। बघूया प्रलवला एक वेगळा प्रलय करावा लागेल। गोलंदाजीसाठी सीबीडी बेलापूर निरगुड। मगाशी आले होते ते बोलले लवकर पाठवा, कांदे पोहे खपाले आहेत। यावर्षी आपण रायगड क्षेत्रामध्ये पाहिलं होते अनेक चांगला गोलंदाज फ्रॉम सीबीडी बेलापूर प्रलाव। यावर्षी कोणत्याही 2 मोठ्या स्पर्धा कव्हर करण्याची संधी नाही मिळाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आपल्या सर्वांची। राऊंड द विकेट, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेथ वर थोडासा बाहेर निघताना समोर राईट हँड बॅट्समॅन आहे, उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज गौतम पाटील। मला अजूनही आठवते काही मॅचेस या फलंदाजाने अशा देखील काढलेले आहेत ज्याचे साक्षीदार जेपीजी या ठिकाणी आहेत। 8 बॉल 10 धावांना 10 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे। 30 धावांची गरज असताना याने मारलेले ते 4 षटकार आणि अद्वितीय अशी कामगिरी केलेला आतापर्यंत आपण पाहतोय। गेल्या डीपीएल मध्ये देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळलेले, मात्र सेमीफायनल फायनल मध्ये पहिल्या चेंडूवर ते बाद झाले होते। त्यानंतर मोठी धावसंख्या होऊ शकली नाही ज्यावेळेस अभिषेक पालव चंदनचा संघ विजयी ठरला होता। निलेशजी फायनल खेळले होते स्पर्धेमध्ये। पुढचा चेंडू राऊंड द विकेट प्रलव, आता देखील खाली राहतो, प्लेड ऑन। महत्वाची विकेट, जिस विकेट की जरूरत थी। डीजे पहिला चेंडू फुल टॉस, फुलर लेन। ज्या पद्धतीने आपण पाहिले या अगोदर देखील जो एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, एक मानस होता फुलर लेन, आता मात्र देखील त्याच प्रकारचा स्वरूपाचा मात्र फुल टॉस मिस टाइम होतोय। डावखुरे फलंदाज स्वतः कर्णधार निलेश निंबाळकर यानं टाकलेला चेंडू। 9 चेंडू आणि 26 धावांची गरज याच ओव्हरमध्ये। आणि डिवाइन या स्पर्धेचे करते धरते संयोजक आयोजक करते करविता। फुल टॉस मात्र प्रवीणजी त्या ठिकाणी पोहोचतायत। 1 धाव पूर्ण केले जोपर्यंत खेळाडू जातील। चेंडू, ओ व्हॉट अ फिल्डिंग, क्या बात है। या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 1 धाव जी आवश्यक आहे ती या ठिकाणी वाचवलेली आहे।
सचिन झेंडेजी यांचे मोठे बंधू प्रवीण झेंडे यांना आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ वरून धावत चांगलं कव्हर केलं कव्हरच्या दिशेने आणि जवळपास एक आपण म्हणू शकतो या ठिकाणी एक धाव वाचवलेली आपल्या संघासाठी. एकूण धाव संख्या 30 आणि धावांची गरज आहे आता. 8 बॉल 23, 8 चेंडू 23 धावांची गरज पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि हवेमध्ये उंच मारलेला आहे खेळाडू त्या ठिकाणी प्रवीण जी येत आहेत आणि आता व्हॉट अ कॅच. आज ज्या ज्या गोष्टी ते करतायत त्या पूर्ण होत आहेत. व्हॉट अ कॅच, अद्भुत. या अगोदर अविनाशला पाहिलं आणि आता पुढे आल्यानंतर मागे खूप चांगल्या प्रकारे नजर होती डीजे. चेंडू आणि 23 धावांची गरज. या शेवटच्या चेंडूवर नक्कीच एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड द विकेट एक महत्वाची. प्रलव खरोखरच या संघासाठी महत्वाची कामगिरी करत असताना आपण पाहतोय जोपर्यंत चेंडू फेक होते 1 धाव मिळते आणि आता मात्र जोपर्यंत चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर वेगळ्या दिशेला जातोय सुमित स्वतः येतोय. धाव संख्या टोटल एकूण 32 आणि आता 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 balls 21 रन्स टू विन. 6 गेंदे जीतने के लिए 21 रनों की दरकार. डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग DPL सीझन 3 किंग्स ग्राउंड उसरगरच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही या DPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. 3रं पर्व 3रं वर्ष 3रं पर्व ज्याचा आम्हाला गर्व ज्यामध्ये आलं सर्व जे आपण पाहतोय. फलंदाज गोलंदाज या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळत आहेत. 8 ओनर्स 112 प्लेयर्स. सरकार 11 मोगोज फाइटर्स. संसिका 11 BBS अग्रेसिव शूटर्स. सतीश स्ट्राइकर्स. ओरिस ड्रीम मेकर्स. पृथ्वी 11 किंग वॉरियर्स. They're the 8 teams they are playing in this tournament and the next match Hansika 11 versus team Prithvi 11 where Prithvi 11 have won the toss and decided to field first. They invite team Hansika 11 to bat first. I kindly request the captain of Prithvi 11 Sandesh Borade, please get ready for the next match. As soon as we'll finish this current match, you please take your position immediately on the ground. 6 बॉल 21 की जरूरत. पहली गेंद फुल टॉस. खिलाड़ी वहां पर है. 1 रन तो पूरा किया जब तक कि वहां पर थ्रो आएगा. 2 रन के लिए निकल पड़े. नीलेश निम्बाळकर को अब मौका बनाना होगा क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए जहां पर हवा चल रही है वो एडवांटेज लेना होगा. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए एडवांटेज निश्चित तौर पर बनेगा. इंडियन रेलवेज हम देख रहे हैं एक तरफ यह क्रिकेट का माहौल, बहुत सारा ऐसा माहौल हम देख रहे जब जब पुलिस जिमखाना हो, पारसी जिमखाना हो, इस्लाम जिमखाना हो या वानखेड़े स्टेडियम हो, जहां पर भी इसी तरह से ग्राउंड के बाजू से हम वेस्टर्न रेलवे. अगली गेंद और निश्चित तौर पर यह गेंद सीमा रेखा की बर 4 रन के लिए 1 बाउंस. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. संख्या 38 आणि 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाजी करतोय तेजस. निलेश निंबाळकर. कर्णधाराला एक साजेशी खेळी करावी लागेल. 4 चेंडू मध्ये 15 म्हणजे किमान 2 षटकार आवश्यक, ज्याची नितांत आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी. BBS अग्रेसिव्ह शूटर संघासाठी तेजस. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू थोडस
पॉपिंग क्रीजच्या जवळ आल्यानंतर पाय स्किड झाले होते. आणि हा चेंडू महत्वाचा होता, ज्या चेंडूवर मोठा प्रहार येऊ शकला नाही. आणि त्या 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. अतिशय महत्वाचा चेंडू होता आणि एक षटकार आवश्यक होता या ओव्हरमध्ये, तो मात्र होऊ शकला नाही. थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या दडपणातून बाहेर पडायचं असेल तर कंपल्सरी या चेंडूवर एखादा षटकार म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते का बघूया. आता मात्र पायातला चेंडू खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत एक धाव दुसरी धाव पाहायला मिळते. 2 चेंडू आणि धावांची गरज आता नो आहे. 2 आणि 1 म्हणजे 3 मिळणार आहेत. आणि आता 12 धावांची गरज. 3 चेंडू. मॅच इज ऑन. 41 आणि फ्री देखील आहे. 53 करायचे आहेत. धावांची गरज 12. 3 चेंडू. क्या होगा मेरा क्या होगा तेरा. गेंदबाजी के लिए तेजस, बल्लेबाजी के लिए नीलेश निंबाळकर. एक तरफ ओइस ड्रीम मेकर्स. क्या ड्रीम मेकर्स का पहला मैच का सपना जीतने का पूरा होगा या बीबीएस एग्रेसिव शूटर्स यहां पर कम बैक करेंगे. ये गेंद फुलर लेन गेंद थी पैर में की. जिस तरह से इस गेंद को खेले 1 रन तो पूरा किया. और जिस तरह से थ्रो आए, रनआउट का मौका और फ्री हिट पर रनआउट होता है. खिलाड़ी आउट गॉन. अच्छा थ्रो दीपेश वाघमारे द्वारा. दीपेश या सुमित ने थ्रो किया था. दीपेश. निलेश अक्षय यादव. 2 चेंडू आणि धावांची गरज. 12 म्हणजे दोन्ही षटकार आवश्यक. 2 बॉल 11 सॉरी 12 नाही 2 बॉल. 2 बॉलला 2 षटकार मारले अक्षयने. तर 500 रुपये सागर पाटील यांच्याकडून. कोणत्या स्थितीमध्ये सामना होता आणि बघा सामन्याचं गणित समीकरण काय बदललंय. प्रवीण झेंडेजी याने मारलेला शेवटचा चौकार रोहित इंगळेने मारलेला शेवटचा चौकार किती निर्णायक ठरतोय. जिथे 48 आणि 4 52 आले. म्हटलं होतं की डाऊन द ऑर्डर हा बॅट्समन आला होता का, त्याला लवकर आणणं गरजेचं होतं जेव्हा 4 विकेट गेल्या होत्या. मात्र एक चांगली बॅटिंग लाईनअप. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रवीणजी विषय प्रमुख पंचांच्या भूमिकेत, मयूरजी मार्के, राजेंद्र भोईर. त्याचप्रमाणे स्कोरर आमचे सूरज शर्मा आणि ऑनलाईन स्कोरर SMDचे आपण पाहतोय विवेक. ऑफ स्टंप शफल वरून खेळायला गेले आणि पंचांकडे दाद मागितले जाते आणि कुठल्या प्रकारे पंचांचा इशारा येत नाही. त्यामुळे नक्कीच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आहे तो. 1 बॉल आणि 11 धावांची गरज. आमचे पवन डीजे यांचे देखील धन्यवाद. थँक्स अ लॉट टू SMD स्पोर्ट्स लाईव्ह टीम, भूषण अँड देअर ऑल टीम मेंबर्स, कॅमेरामॅन, द अपडेटर, ज्याच्या माध्यमातून छान स्टॅटिस्टिक ग्राफिक्स आपण पाहतोय. SMD स्पोर्ट्स लाईव्ह पाहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचा पुन्हा एकदा DPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. एंटरटेन करण्यासाठी मिकी देखील आहे. आणि आता मात्र काही गरज नव्हती आणि पंचांचा इशारा नो. धावांची गरज आहे 10. हा चेंडू मारायचा होता. आता डोक्याला हात लावतात. अब क्या पछताए जब चिडिया चुक गई खेत. एका बॉलला 11 झालेत. स्वप्नील कोळीने एका बॉलला केले होते. ज्या पद्धतीने वाईड आला होता चौकार आणि त्यानंतर आलेल्या चेंडूवर षटकार मारला होता. आता मात्र पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी वाईड. 1 बॉल 9. बघा 1 बॉल सरळ तुम्हाला टाकायचा आहे आणि पंचांचा इशारा येतोय
1 बॉल 9 औपचारिकता आहे आणि आता मारलेला आहे बघा. या अगोदर तो आला असता तर सामन्याचं गणित बदललं असतं. 3 नाही 2 धावांनी विजय. तेजस याच्यावर मोठी जबाबदारी. मात्र ज्या प्रकारे कमबॅक केलं तो प्रलय होता. त्याने फक्त आपण पाहिलं तर धावा दिल्या होत्या 5 आणि गडी बाद केले होते 2.